तटास झाले, जगदुद्धारार्थ संत अवतीर्ण, संन्याशाचे उदरी निवृत्ती ज्ञानदेव सोपान. माऊली ज्ञानेश्वर महाराज की. संत श्रेष्ठ दासगणू महाराजांनी लिहिलेलं हे अतिशय गोड चरित्र आज आम्हा सगळ्या श्रेष्ठ कीर्तनकारांच्या कृपेने, आमचे वासुदेव बुवा बुरसे, विश्वास बुवा, हर्षद बुवा, रामनाथ बुवा अय्यर या सगळ्यांच्या आदेशाने आज हे चरित्र आपल्या पुढे प्रस्तुत करण्याचा प्रयत्न करते. माऊलींचं सगळं चरित्रच सर्वांग सुंदर आहे. आणि आज जो शुद्धीपत्राचा विषय आपण चर्चेला घेतलाय, तो विषय पुढे नेण्यासाठी माऊलींच्या जन्माची पूर्वपीठिका किंवा अवताराचं निमित्त हे सगळं श्रवण करणं आज या चरित्रात अपेक्षित आहे आणि कथन करणं हेही अपेक्षित आहे. माऊली अवतार असं का म्हणतात? देवासी अवतार, भक्तासी संसार, दोघांचा विचार एकपणे. ज्या कर्म करण्याकरता, जे कार्य करण्याकरता भगवंत या पृथ्वीवर अवतीर्ण होतात. कशा करता अवतीर्ण होतात? चौथ्या अध्यायात सांगितलंय, परित्राणाय साधूनां धर्म संस्थापनार्थाय. गीतेतले काही श्लोक आम्हाला पाठ आहेत. ही आमच्यावर B.R. चोप्रांची कृपा आहे. इथल्या सगळ्या रथी महारथींना नाही म्हणत मी, पण सामान्य लोकांना विसरू म्हटलं तरी हे श्लोक विसरणार नाहीत, इतकं ते महाभारत त्यांचं गाजलं होतं. असो, परित्राणाय साधूनाम, सज्जनांचं रक्षण आणि दुष्टांचा विनाश करण्याकरता भगवंत वारंवार या भूतलावर जन्म घेतात. मग संत कशा करता अवतीर्ण होतात? संत सुद्धा याच कारणाकरता अवतीर्ण होतात. फक्त त्यांची विनाशायाच्या दुष्कृतांची पद्धत निराळी. भगवंत म्हणतात दुष्टाला संपावंच लागतं, आणि संत म्हणतात दुष्टातलं दुष्टत्व संपलं की उरलेला मनुष्य आम्हाला द्या, आपणासारिखे करीती तात्काळ. मग हे याच कार्याकरता पृथ्वीवर अवतीर्ण झाले. कुठे अवतीर्ण झाले? गोदा तटास झाले. माऊलींच्या जन्मगावाविषयी अनेकदा वाद होतात. कोणी म्हणतं आळंदीचा जन्म आहे, कोणी म्हणतं आपेगावचा जन्म आहे. पण त्यांच्या कुठेही जन्माला येण्यामुळे त्यांच्या महत्वाबद्दल काहीही फरक पडत नाही. नवीन जे अभ्यासक असतात त्यांना कुठल्या दिवशी जन्म झाला आणि कुठल्या ठिकाणी जन्म झाला याच्यावर त्यांचं सगळं रिसर्च अवलंबून असतं. आमचे दासगणू महाराज थट्टा करत असत त्याप्रमाणे शिवाजीची भवानी तलवार 3 फूट 2 इंच लांब होती का 3 फूट 3 इंच लांब होती? मोठा प्रबंध त्याच्यावर. मला सांगा, ती कितीही उंचीची असली तरी त्याने शिवाजी महाराजांच्या पराक्रमावर काही फरक पडणार आहे का? ती तलवार कोणी धरली आहे, त्या मनगटामध्ये काय ताकद आहे आणि त्या मनगटाला प्रेरणा देणारं अंतःकरण काय ताकदीचं आहे याच्यावर त्या तलवारीचं महत्व आहे. नाहीतर एक शिपायाची गोष्ट सांगतात, तो म्हणतोय माझ्या एका हातात दिली तलवार, दुसऱ्या हातात गेली गदा, आता मी लढू तर लढू कसं? त्यामुळे जे संत महंत दिक्कालादी अनवच्छिन्न परिस्थितीत जन्माला आले त्यांना आम्ही दिक्कालाद बांधायचा प्रयत्न करतोय. त्यामुळे संत सांगतात त्या हिशोबानं त्यांचा जन्म गोदा तटासी झाला आणि तत्कालीन विचित्र अशा सामाजिक परिस्थितीमध्ये हे अवतीर्ण झाले. त्यांचे वडील विठ्ठलपंत, अतिशय विरक्त, स्वभावानेच विरक्त असलेले हे विठ्ठलपंत यात्रेच्या मिशानी आळंदीला आले आणि तिथे रुक्मिणी देवी यांचे आई वडील यांनी त्यांना बघितलं. त्या काळी मुलाचे गुण बघत असत. हा मुलगा गुणी दिसतोय, हा थोडा तऱ्हेवाईक आहे, फार वैराग्य याच्या अंतःकरणात आहे, पण गळ्यात एकदा लोढणं पडलं की हळूहळू मार्गे लागेल, असा सामान्य निर्णय असतो.
त्या निर्णयानुसार यांचा विवाह त्या रुक्मिणीबाईंशी झाला. आणि त्या काळी मुलगी उपवर लवकर होत असे, 8व्या-9व्या वर्षी विवाह होत असे. स्वाभाविक होतं रुक्मिणीबाई माहेरी थांबल्या आणि हे महाशय निघाले. कुठे चालले? जाऊन येतो म्हणे जरा काशीला. ठीक आहे, काशीला गेले आणि तिथे एक संत, एक फार मोठे विद्वान, एक फार मोठे सत्पुरुष, त्यांनी यांना बघितलं आणि त्यांच्या विरक्तीनी, त्यांच्या भक्तीनी हे फार प्रभावित झाले विठ्ठलपंत आणि त्यांचं शिष्यत्व यांनी पत्करलं. शिष्यत्व पत्करलं आणि गुरु महाराजांनी विचारलं, का रे बाबा, कोण तू, कुठून आलास? त्यांनी याचं आचरण बघितलं. शुद्ध आचरण असलेली तरुण पिढी हल्ली दुर्मिळ होत चालली आहे. त्या काळी कदाचित ती दुर्मिळ असेल. त्यांनी बघितलं की हा नैष्टिक आहे, याच्या वागण्या बोलण्यात कुठेही बोट ठेवायला जागा नाही आणि म्हणे मी तुला शिष्य करतो. आणि मग गुरूंच्या सेवेत, त्या गुरूंच्या नावाबद्दलही अनेक वाद आहेत. पण विठ्ठलपंत एका आदर्श शिष्याप्रमाणे तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, आपल्या गुरु महाराजांची सेवा ते नियमित करत असेल. त्या आश्रमामधल्या विद्यार्थ्यांना जे काही त्यांचं कर्तव्य होतं ते यथायोग्य पद्धतीनं पार पाडत होते. आणि त्या संन्याशांच्या विरक्तीनं ते इतके प्रभावित झाले की त्या गुरु महाराजांना म्हणाले, महाराज मला संन्यास घ्यायचा आहे. संन्यास घ्यायचा, ठीक आहे, बरं तुझ्या कुटुंबात कोण? नाही म्हणे, आई वडील नाही आहेत मला. बर, मग पत्नी, लग्न झालंय का तुझं? आता पडला प्रश्न. उत्तर द्यावं तर द्यावं काय? देव जोडे तरी करावा अधर्म, हा विचार त्यांनी केला. आणि नाही म्हणे, माझं लग्न झालं नाही. आता हे खरं की खोटं? वस्तुतः लहान वयात झालेलं लग्न, त्याच्यानंतर पत्नीचं मुखावलोकनही केलेलं नाही, त्यामुळे 100% हे खोटं बोलले असं म्हणता येणार नाही. आणि म्हणून गुरूंच्या आज्ञेनं विरक्त अशा चतुर्थाश्रमात त्यांनी प्रवेश केला. आणि गुरूंना त्याच्याकडे बघून अतिशय आनंद होत असेल. काय हा माझा शिष्य! शिष्य गुरुची स्तुती नेहमी करतो किंवा ते त्याचं कर्तव्य आहे. पण गुरुनं शिष्याची केलेली स्तुती ही फार रेअर आहे. म्हणून रामायणामध्ये एक श्लोक आलाय विश्वामित्रांच्या तोंडी. काय म्हणतात ते रामाला? धर्मे तत्परता मुखे मधुरता दाने समुत्साहता मित्रे वंचकता गुरौ विनयता शास्त्रेषु विज्ञातृता आचारेषु चिता गुणे रसिकता चित्तेति गंभीरता रूपे सुंदरता शिवे भजनता त्वयि अस्ति भो राघव राजाधिराज रामचंद्र महाराज की. शिष्यावरचं प्रेम इतकं अनंत कोटी ब्रह्मांड नायक माझा शिष्य म्हणून आला आणि एक दिवस विश्वामित्रांना राहावलं नाही आणि त्यांनी स्तुती केली आहे की धर्मे तत्पर, धर्माच्या ठिकाणी तत्पर आणि वाणी तरीही मधुर. दाने समुत्साह, दान करण्यासाठी उत्साही, मित्राची मदत करणारा, गुरुच्या ठिकाणी विनयशील असलेला, अंतःकरणात गांभीर्य ठेवणारा, आचारे शुचिता, पवित्र आचरण असलेला, गुणे रसिकता. एवढे सगळे गंभीर गुण असूनही जिथे दुसऱ्याच्या गुणांचं कौतुक करायची वेळ येते तेव्हा रसिक आहेत. आचारे शुचिता गुणे रसिकता शास्त्रेषु विज्ञातृता, शास्त्राध्ययनातली गोडी आहे. आणि रूपे सुंदरता शिवे भजनता त्वयि अस्ति भो राघव, अशी विश्वामित्रांनी रामचंद्रांची केलेली स्तुती. तद्वतच विठ्ठलपंत आदर्श शिष्य होते. आणि काही काळानंतर त्यांच्या गुरु महाराजांनी त्याच्यावर आश्रमाची जबाबदारी सोडली, त्यांच्यावर सुपूर्त केली. विठ्ठल चैतन्य असं त्यांचं नामकरण केलं. विठ्ठला, आता तू ह्या आश्रमाची जबाबदारी सांभाळ. फार काळ संन्याशांनी एक ठिकाणी थांबू नये, परिव्राजक सतत फिरत राहायचं. आणि म्हणून मी जरा रामेश्वराला जाऊन येतो म्हणून ते जो निघाले ते आळंदीला येऊन पोहोचले.
आता इथे या माऊलीची काय अवस्था, रुक्मिणी देवींची काय अवस्था झाली असेल. नवरा परांगदा झालेला. आता त्या परांगदा झालेल्या व्यक्तीबद्दल 17 प्रकारच्या अफवा. कुणी म्हणताय त्यांनी संन्यास घेतला, कुणी म्हणताय तो मेला, तो आलाच नाही. ह्या माऊलीनं काय करावं म्हणून त्या पिंपळाच्या भोवती त्या प्रदक्षिणा मारायला आणि हे गुरु महाराज इथे बसायला एकच वेळ पडली. ते आपल्या ध्यानस्थ त्यांची मूर्ती अशी निमग्न झालेली होती आणि रुक्मिणी देवी ती प्रदक्षिणा मारतायत आणि कोणीतरी अधिकारी व्यक्ती ही दिसतेय ज्यांनी ध्यान समाधी लावली आहे म्हणून नमस्कार करावा म्हणून रुक्मिणी देवी वाकल्या आणि आपल्या माता भगिनी, जसा आजकाल हे असे एका हाताने करायची पद्धत, त्या काळी तसं नव्हतं, दोन्ही हातांनी तो नमस्कार केला. हातची काकणं वाजली म्हणून या स्वामीजींनी आशीर्वाद दिला, पुत्रवती भव. आणि तो आशीर्वाद ऐकल्या नंतर मात्र त्या माऊलीला काय करावं ते सुचेना. नेत्रात अश्रू दाटून आले, गहीवरून आलं आणि पळत घरी गेली. आपल्या सिद्धोपंतांना, वडिलांना सगळा वृत्तांत कथन केला. सिद्धोपंतांनी सगळीकडे आपल्या जावयाची चौकशी केली आणि काहीही कळत नाही म्हणून त्यांनी आशा सोडलीच. मात्र हे स्वामीजी दिसतायत, बघूया जरा जावयाचा काही पत्ता लागतो का, जावयाचा काही पत्ता लागतो का म्हणून ते त्या स्वामीजींना आपल्या घरी भोजनासाठी बोलवायला गेले. आणि स्वामीजी त्यांची वाट बघत होते. का हो म्हणे, ही तुमची कन्या मघाशी आली, मी हिला आशीर्वाद दिला, ही रडून पळून गेली, काय समजायचं मी. सगळं आपला इतिवृत्तांत सिद्धोपंतांनी कथन केला. बर, कसा होता तुमचा जावई, असा होता. आता काही माणसांच्या लकबी असतात बघा, आपणही कोणाची लकब सांगतो की नाही, बरोबर, कोणाला असं करायची सवय असते, प्रत्येकाची एक लकब असते. तशी काहीतरी त्यांची अरे हा तर आमचा विठ्ठल चैतन्य म्हणे, काय मूर्खासारखा संन्यास घेऊन बसला. इतका त्यांना राग आला, ते म्हणाले तुमचं जेवणही नको, काही नको. इथून निघाले ते आपल्या योग सामर्थ्यानं काशीत पोहोचले आणि ताड 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 पावलं टाकीत आश्रमात आले. विठ्ठल चैतन्य, गुरुसेवेसी तत्पर असलेला तो शिष्य धावत धावत आला. म्हणे गुरु महाराज बोला, तू आळंदीला होता, तुझ्या आई वडिलांची नावं अशी अशी आहे, ही तुझी पत्नी आहे रुक्मिणी, खोटं का बोललास. महाराज खोटं बोललो, पण माझा हेतू काही वाईट नव्हता. आजपर्यंत तुम्ही मला बघत आलायत, माझा हेतू कधी तुम्हाला वाईट वाटला. अरे किती मूर्ख आहेस रे म्हणे तू. भगवत प्राप्ती करण्यासाठी चतुर्थाश्रम संन्यासच घ्यायला लागतो हे तुला कुणी सांगितलं. अरे वनेपि दोषा प्रभवन्ति स्वाधवः गृहेपि पंचेन्द्रिय निग्रहस्तपः अकुत्सितो कर्मणि यः प्रवर्तते निवृत्तरागस्य गृहं तपोवनम्. ज्यांचे इंद्रिय संयमित आहे ते घरात राहिले काय आणि बाहेर जंगलात राहिले काय, त्यांचं घरच तपोवन आहे. आणि वनेपि पंचेंद्रिय निग्रहस्तप वनेपि दोषाः प्रभवन्ति साधवः. अनेक साधू असे आहेत की जंगलात जाऊन सुद्धा बायकोला पाणी मिळालं असेल की नाही, खाली वाकून भरावं लागलं असेल का, हा विचार ते करत राहतात. निघाले कुठे, घर सोडून, पण विचार सुटतायत का नाही. युक्त विरागी, अरे तुला हे सांगितलं कोणी की आत्मोद्धार करण्याकरता संन्यास आश्रम ग्रहण करावा लागतो म्हणून. अरे बाबा काय सांगू तुला, अलौकिक चैतन्य त्या स्त्रीच्या बाजूला घिरट्या घालतंय, त्याला प्रकट व्हायचंय, अवतरित व्हायचंय, तू असा इकडे निघून आलास, जा पुन्हा गृहस्थाश्रमात. आणि अशी गुरूंनी आज्ञा दिली आणि विठ्ठल चैतन्य आले आणि मग त्यांना हे 4 अपत्य झाले. 8 वर्षाचे निवृत्तीनाथ ज्ञानेश सोपान 6-7 मुक्ता धाकुटी अवघ्यात होती 5 वर्षांची. निवृत्तीनाथ साधारण 8 वर्षाचे आणि 2-2.5 वर्षाचं अंतर यांच्यामध्ये. आणि सगळ्यात धाकट्या मुक्ताबाई. कशी होती हो, मुलं कशी होती,
कवी म्हणतात, पोरे नच थोरा खचित, पोरे नच थोरा खचित, पोरे नच थोरा खचित, श्री त्र्यंबक ज्येष्ठनाथ, श्री त्र्यंबक ज्येष्ठनाथ, अवतरला श्री अनंत, अवतरला श्री अनंत, ज्ञानदेव तो, पोरे नच थोरा खचित, पोरे नच, ब्रह्मा सोपाननाथ, ब्रह्मा सोपाननाथ, मूळ माया भगिनी येथ, मूळ माया भगिनी येथ, मुक्ता गणुदास म्हणत, मुक्ता गणुदास म्हणत, ब्रह्मचित कला, पोरे नच थोरा खचित. ही मुलं नव्हती सामान्यांसारखी. श्री त्र्यंबक ज्येष्ठनाथ, प्रत्यक्ष भगवान शंकर निवृत्तीनाथांच्या रूपानं प्रकट झाले. आणि ज्ञानेश्वर महाराज भगवान विष्णूंचे अंशावतार, ब्रह्मदेव सोपानदेव, आणि मूळ माया जी आदिमाया आहे ती मुक्ताबाईंच्या रूपानं प्रकट झाली. आता वयपरत्वे खेळायला जायचे सगळी मुलं जी जातात तिथे, पण यांचा खेळ वेगळा होता. आजकालही मुलं खेळतात, पण खेळापेक्षा आजकालचे खेळ मनोरंजन जास्त झाले, खेळाचा धंदा झालाय. चेंडू फळी त्याही काळी होती, पण जेव्हा त्याचं क्रिकेट झालं तेव्हा त्याचा खेळाचा बिझनेस झाला. पण त्या काळचे लोक काय खेळायचे? कोणी भोवरा, विटीदांडू, चेंडू फळी, हे सगळे खेळ. आणि त्यात एक दिवस निवृत्तीनाथ म्हणाले, रे काय तुम्ही रोज तेच खेळता, मी तुम्हाला एक खेळ सांगतोय. खेळू पोरा रे चाल पोरा, खेळू पोरा रे चाल पोरा, अपरोक्ष ज्ञान भवरा, अपरोक्ष ज्ञान भवरा, खेळू पोरा रे चाल पोरा. या भोवऱ्याचा रंग, या भोवऱ्याचा रंग आहे अक्षय अभंग, आहे अक्षय अभंग. भवी बुडविल तुझं ना जरा, भवी बुडविल तुझं ना जरा, पोरा रे चाल पोरा, पोरा रे चाल पोरा. गणू म्हणे ऐसा भवरा, गणू म्हणे ऐसा भवरा, पाहिला म्या साई करा, पाहिला म्या साई करा. पहा शिर्डी सजाऊन जरा, पहा शिर्डी सजाऊन जरा, खेळू पोरा ते चाल पोरा, खेळू पोरा. अरे अपरोक्ष ज्ञानाचा भोवरा तुम्हाला आज मी दाखवतो. या भोवऱ्याचा रंग कसा आहे? अक्षय आहे, अभंग आहे, बिलकुल तुला भव सागरात बुडू देणार नाही. याला वैराग्याची आरी आहे, भक्तीची जाळी आहे, रिंगण ब्रह्मांडाचे करा. आता यांचं हे बोलणं हे गूढ तत्वज्ञानातलं होतं. ते 5-6 वर्षाच्या मुलांना काय कळणार? अहो मोठ्यांना कळत नाही. आजकालचे जे नवकवी कविता लिहितात त्या कविता समजण्याच्या लायकीच्या असतात का हो? सांगा मला. इतक्या गूढ तत्वज्ञानिक भाषेतली हे गाणं त्यांना कळलं नाही, ही कविता त्यांना कळली नाही,
ते म्हणाले, निवऱ्या आम्हाला तुझा हा खेळही नको आणि तूही नको. नको नको आम्हा हा खेळ, नको नको आम्हा हा खेळ, उगान घालवी आमचा वेळ, नको नको आम्हा हा खेळ, नको नको आम्हा हा खेळ. उगान घालवी आमचा वेळ, नको नको आम्हा हा खेळ. मग कुठला खेळ हवाय? विटी दांडू खेळू चेंडू, विटी दांडू खेळू चेंडू, आम्हासी नको भांडू, आम्हासी नको भांडू, करू आम्ही निराळा मेळ, उगान घालवी आमचा वेळ, नको नको आम्हा हा खेळ, उगान घालवी आमचा वेळ, नको नको आम्हा हा खेळ. आम्हाला तूही नको आणि तुझा खेळही नको, जा म्हणून ढकलून दिलं निवृत्तीनाथांना. दुसरा मुलगा म्हणाला, अरे हो रे बाबा, याच्यासोबत खेळू नका. का बरं? याचा स्पर्शही आपल्याला नको. निवऱ्या ज्ञानाची संगत नाही बरी, अहो नाही बरी, होईल रिकामा रे जाच घरी. निवऱ्या ज्ञानाची, या गीत प्रकाराला छक्कड म्हणतात. होईल रिकामा रे जाच घरी, निवऱ्या ज्ञानाची, यांना जात गोत मुळी नाही, आले संन्याशाच्या पोटी पाही, तुळशी माझी भांगोराच काही, करावायला निवडून हारे तीन धारी, अरे तीन धारी, होईल रिकामा रे जाच घरी. निवऱ्या ज्ञानाची, निवऱ्या ज्ञान्या, निवऱ्या ज्ञाना, निवऱ्या निवऱ्या ज्ञाना, निवऱ्या ज्ञाना. बिलकुल यांची संगत नको. परवा मी घरी आलो यांच्याशी खेळून, थंड पाणी माझ्या बापानं माझ्या अंगावर ओतलं. का बरं म्हणे? अस्पृश्य आहे. नाही नाही, अस्पृश्याच्याही पलीकडे संन्याशाची मुले. आता यांना तरी कुठे काय माहिती होतं? लोक जे बोलतात आई वडिलांचं ऐकलं आणि तेच बोलले, यांचा खेळही नको हेही नको, जा. आणि ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानोबा त्यांना समजायला आले तर पोरांनी पाठीत रक्ते घातले, ढकलून दिलं. मोठ्या भावांना काही वाटलं नाही, पण धाकटी, आई घेतीन खेळायाला, आई घेतीन खेळायाला, मुले आपुल्या या गावीची ग, मुले आपुल्या या गावीची, कोणी दाखविती वाकुल्या, कोणी दाखविती वाकुल्या, मोरे म्हणती संन्याशाची ग, पोरे म्हणतील संन्याशाची. आई, ही मुलं खेळायला घेत नाही का आम्हाला? निवृत्ती दादा त्यांना समजायला गेला, त्याला ढकलून दिला. आणि हा ज्ञाना दादा, हा बोलायला गेला तर त्याला पाठीत रक्ते मारले, रक्त आलं त्याला. आई, संन्याशाची मुलं म्हणजे काय? अंगाला शेकडो इंगळ्या एकदम डसल्या त्या माऊलीच्या. ऐकून बोलतीयेचे मनी विव्हल होय रुक्मिणी माता, जाती बाह्य आम्हासी केलेसी काय पंढरीनाथ. भगवंता, आजवर हे आयुष्य तुला केंद्रस्थानी ठेवून आम्ही जगलोय, आणि आता बघ, आता बघ, आम्हाला जाती बाह्य वाळीत टाकलंय समाजाने. आम्ही करावं तर काय करावं? निदान आम्हाला जे पातक आहे त्याचा दंड आम्ही बघू, पण निदान या मुलांना, यांचा पूर्ण आयुष्य अजून पडलंय. म्हणून तिने विठ्ठलपंतांकडे तगादा लावला. मुलांना समाजात सामावून घेण्यासाठी त्यांचं मौंजी बंधन होणं अतिशय आवश्यक आहे. विठ्ठलपंत म्हणाले, बरं मी प्रयत्न करतो, आधी करत होतो, आता अजून प्रयत्न करतो.
जोडुनिया कर करीत मियाच्या, जोडुनिया कर करीत मियाच्या, क्षमा करावी मम अपराधा, जोडुनिया करीत मियाच्या, शास्त्र विहित विधी नच आचरलो, तेने जगती निंद्याची ठरलो, स्वजातीयांच्या मधुनी उठलो, मार्ग दाविणी सुखदनी साधा, जोडुनिया कर जोडुनिया कर, जोडुनिया कर करीत मियाच्या. त्या गावातले जे वैदिक पंडित शास्त्री होते त्या सगळ्यांना गोळा केलं विठ्ठलपंतांनी आणि त्यांच्या पुढे हात जोडले. धरामर तुम्ही तुम्हा मदीय प्रार्थना ही असे, द्विजत्व शिशुला गिद्या गणू नका वृथा शूद्रसे, नयेच अधिकार तो श्रुती पढावया त्या विणे, कृपा करून येतली मजसी भीक हो घालणे. धरामर, धरेवरचे अमर म्हणजे साक्षात तुम्ही पृथ्वीवरील देव आहात. तुम्हाला माझी एकच प्रार्थना आहे. काय? द्विजत्व शिशुला गिद्या, माझ्या मुलांना ब्राह्मणत्व द्या, त्यांच्या मुंजी होऊ द्यात, गणू नका वृथा शूद्रसे. आता इथे थोडा विषयांतराचा भाग. या कथेचा विचार करताना त्या शतकात काय परिस्थिती होती आणि शास्त्र काय सांगतं. वेदाध्ययनाचा अधिकार मिळण्यासाठी मौंजी बंधन करायचं. मौंजी बंधन वेगळं, उपनयन वेगळं आणि व्रतबंध वेगळं. हल्लीच्या काळात आईची हौस वेगवेगळ्या साड्या नेसायला मिळतात म्हणून मुंज हा तेवढा अर्थ झालाय. त्या काळी हा फार मोठा संस्कार होता. मौंजी नावाचं एक दर्भ आहे. ते दर्भ मेखलेसारखं त्या बटूच्या कमरेत बांधतात. आता आयुर्वेद शास्त्राच्या दृष्टीनं ते दर्भ काय करतं? मनाला स्थिर करतं, मन भटकू देत नाही. ते वय असतं भटकण्याचं आणि कामविकाराला संयमित करण्याचं कार्य ते दर्भ करतं. म्हणून ती मेखला त्या बटूच्या कमरेत बांधायची, कारण वेदाध्ययनाला तो निघालाय. आणि मग कधी काढायची? सोडमुंजीच्या वेळेला, समावर्तन. याला म्हणतात मौंजी बंधन. उपनयन, उप म्हणजे जवळ नेणे, कोणाच्या? गुरूंच्या. कशासाठी? वेदाध्ययन करण्यासाठी. आणि व्रतबंध, मुंज मौंज हा विद्याव्रताचा संस्कार आहे. हे व्रत का घ्यायचं? महाभाष्यात पतंजली महर्षी म्हणतात, ब्राह्मणेन निष्कारणेन, ब्राह्मणांनी निष्कारणेन विना कुठल्या हेतूनी षडंगो अंगांसहित, 6 अंगांसहित वेदो अध्येयो, वेदाध्ययन करायचं. ज्ञेयश्च म्हणजे जाणूनही घ्यायचं, नुसतं पाठ करायचं नाही. 6 अंगांसहित वेदाध्ययन करायचं. शिक्षा, कल्प, निरुक्त, ज्योतिष, छंद आणि व्याकरण. या 6 अंगांसहित ब्राह्मणानं हे केलंच पाहिजे. न केलं तर पाप आहे, केलं तर पुण्य नाही. हा त्या काळचा संकेत होता. आणि जन्माने तो मनुष्य शूद्र होतोच, असतोच. आणि संस्कारात द्विज उच्चते, श्रुती अध्ययन करण्याचा अधिकार त्या मौंजी बंधनाद्वारे माझ्या लेकरांना मिळू द्या. म्हणून विठ्ठलपंत डोळ्यात पाणी आणून विनंती करतायत. आता याच्यावर त्यांनी काय उत्तर द्यावं? सत्ता आणि अधिकार आल्यानंतर स्वाभाविकपणे लोक जे उत्तर देतात तेच उत्तर यांनी दिलं. महानीच तू पातकी पापराशी खरा, नीच तू पातकी पापराशी खरा, पाटले नीच तू पातकी पापराशी खरा, दाविला काळ तू निज कुळासी, त्वदीय पापा प्रति दंडक
अश्वत्थका पार जरी बांधला पंकीच्या हे कळासी नीच तू पातकी पापराशी करा कुणी गंगोदके म्हणसी तेजी करा पंकीच्या लोळत्या सुकरासी नीच तू पातकी पापराशी करा. अरे इतका नीच आरूढ पतितत्व आहे तुझ्या ठिकाणी. आरूढ पतित म्हणजे हा पुढे गेला आणि मागे आला. संन्यास हा चतुर्थाश्रम आहे. संन्यास झाल्यानंतर हा पुन्हा मागे आलाय. वास्तविक हे महापातक आहे की उपपातक आहे याच्यावर शास्त्रात चर्चा आहे. आणि अनेक स्मृतींच्या चिंतनातनं आमचे पाठक शास्त्रीय त्यांचा एक मी ग्रंथ वाचला, त्यात त्यांनी सांगितलंय की हे उपपातक आहे, हे महापातक नाही आहे. आणि तेही गुरूंच्या आज्ञेनं केलंय. स्वतः त्यांना गृहस्थाश्रमात यायचं नव्हतं. हा सगळा इतिहास यांनी विचारात न घेता सांगितलं की अरे तू नीच आहे, पातकी आहे, कुळाला कलंक लावलंय आणि तुझ्या पातकांसाठी धर्मसिंधूत काहीही उपाय नाही. कितीही गंगेनं धुतलं तरी डुक्कर ते डुक्करच राहणार. उपमा काय देत आहेत पहा. आणि हे ऐकल्यानंतर त्यांच्या अंतःकरणाचं अगदी पाणी पाणी झालं आणि ते निघाले. ते कुठे निघाले? भगवंता, माझ्या मुलांचा भार आता तुझ्यावर. आता मी देहांत प्रायश्चित्त करायला निघालो म्हणून हे निघाले. आता हे योग्य की अयोग्य? ज्ञानेश्वर माऊलींचं चरित्र उजळून निघण्यासाठी या काहीतरी घटना घडलेल्या आहेत. कसं आहे, चंदन जसं जसं उघळावं तसा त्याचा सुगंध अधिकच दरवळत जातो. या तत्कालीन सामाजिक परिस्थितीमुळे माऊलींचं चरित्र अजून उजळून निघालं. आणि विठ्ठलपंत निघाले, मागोमाग रुक्मिणी माता निघणार. तेवढाच मुक्ताबाईंनी पदर धरला. आई धरीन पदरा तुझ्या, आई धरून पदरा तुझ्या, नको सोडून जाऊ मशी ग, नको सोडून जाऊ मशी. माझ्या निवृत्ती दादाला, माझ्या निवृत्ती दादाला कोण घालील जेवा. आई नको का आम्हाला सोडून, आम्हाला सोडून नको जाऊ. अगं बाहेर आम्ही मार खातो, रट्टे खातो, पण तुझ्या जवळ आल्यावर तुझ्या पदरात जो आम्हाला निवारा मिळतो तो तरी राहू दे. काय अवस्था असेल रुक्मिणी देवींच्या अंतःकरणाची. स्त्रीच्या आयुष्यात असलेले दोन अत्यंत प्रेमळ, अत्यंत मंगल आणि असे जे संबंध आहे, पतित्व, सतीत्व आणि मातृत्व, हेच आज एकमेकांच्या विरुद्ध उभं आहे. पण ती पतिव्रता होती. पातिव्रत्याच्या अधिष्ठानावर उभं असलेलं मातृत्वच तिथे श्रेष्ठ आहे. तिनं आपल्या मुलीला सांगितलं, आजपासून निवृत्तीला बोलवलं. निवृत्ती, आजपासून तूच यांची आई आणि तूच यांचा बाप. आणि माऊली निघाले. केवढा करुण प्रसंग आहे. आणि इथं काही न्याय मिळत नाही म्हणून यांचे एक स्नेही त्यांनी यांना पैठणाला जायला सुचवलं. पैठणला जा आणि तिथून तुम्ही शुद्धीपत्र घेऊन या. तिथले ब्राह्मण, त्यांचा अभ्यास अधिक आहे, तुम्ही तिथून शुद्धीपत्र घेऊन या. शुद्धीपत्र मिळालं की तुमची मुंज मी लावून देईन. आणि हे निघाले. पैठणला आले. तिथे सगळ्या थोर थोर द्विजांना, पंडितांना, ज्येष्ठांना, श्रेष्ठांना गोळा केलं आणि सांगितलं, बरं कोण तू? निवृत्ती नाम माझे, ममानुजा ज्ञानदेव हो म्हणती, सोपान तृतीय बंधू भगिनी ही धाकुटी पहा मुक्ती. आम्ही चौघ. आता ते कसे निघावे? ते यांच्याही वर्ताण. त्यासी न मुचे प्रयोजन, शाखा कुलकथा कथन,
काय हेतू धरून आला गौतमी तटात. कशा करता इथे आलात ते सांगा. कोण आहात तुम्ही? कुठलं तुमचं कुळ काय, गोत्र काय? निवृत्तीनाथांनी सांगितलं, सध्या आम्ही निरुपाधिक आहोत. त्या शुद्ध चैतन्याचेच आम्ही अंश आहोत. आम्हाला काही अडनावही नाही आणि काही नाही. संस्कार करण्यासाठीच तर आम्ही इथे आलो आहोत. अहो, ज्या चैतन्याचे तुम्ही अंश आहात त्याच चैतन्याचा मी सुद्धा अंश आहे आणि माझे भावंड सुद्धा अंश आहे. हो, आम्हा वेदांताच्या विदित असती भाग सगळे. कथा त्या वीरांच्या कथिती न कधी शूर दुबळे. तर म्हणून वाचाळा नुसता बडबड बडबड करण्यासाठी वेदांत फार चांगला असतो. प्रसूतीच्या दुःखावरी वरी जशी वांध बदती. उदाहरण पहा काय देत आहेत. वेदांत सांगायला फार सोपं आहे. तू आम्हाला वेदांत सांगू नको, आम्हाला उलटे ब्रह्मसूत्र पाठ आहे, उलट्या पानांपासून. बापरे. हे ऐकल्यानंतर माऊली म्हणाले, अहो माझ्या दादाचं काय चुकलं? आ ब्रह्मस्तंभ पर्यंत, आ ब्रह्मस्तंभ पर्यंत जगी भरला रुक्मिणी कांत. हा पहा. श्रीकांत जगाचा तात, श्रीकांत जगाचा तात, दिनाचा नाथ तोची परसत्य. भीमा तटवाला, भीमा तटवाला, मायान उमगू दे त्याला. अहो, तोच भगवान, तेच चैतन्य सगळ्या घटपटांच्या ठाई असलेलं. काय चुकलं माझ्या दादाचं? असं तुझ्यामध्ये जे चैतन्य आहे ते सगळीकडे आहे. हो, मग समोरून तो एक हल्या येतोय, रेडा, एक कोळी त्याच्यावर बसलेला. तुझ्यात जे चैतन्य आहे ते त्याच्यातही आहे का रे? हो, निश्चित आहे. तुझं नाव काय? ज्ञानदेव. बापरे बापरे, संन्याशाच्या पोराला काय करायची ही नावं? तुला एक सांगू, या रेड्याचंही नाव ज्ञानदेव आहे. काय रसिक लोक असतात. आमचे एक स्नेही आहे, त्यांनी आपल्या म्हशीचं नाव शकुंतला ठेवलं होतं. म्हटलं म्हशीचं नाव शकुंतला तर बायकोचं काय? असतात असे रसिक लोक. याचं नाव ज्ञानदेव आहे म्हणे. तूही ज्ञानदेव, तोही ज्ञानदेव. तू 2 पायाचा आणि तो 4 पायाचा. आता याला तू वेद म्हणायला लाव. जर खरंच आत्मतत्व असेल तर तुला मारल्यावर किंवा त्याला मारल्यावर तुझ्या अंगावर वळ उठले तर आम्ही मानू. आणि म्हणून त्या रेड्याला 4 रट्टे दिले. काय सांगू मंडळी, माऊलींच्या पाठीवर वळ उमटले. आणि हे दृश्य बघवलं नाही मुक्ताबाईंना. नका मारू त्या तुम्ही टोण ग्याला, ज्ञानदेवा ते त्रास बहुत झाला. पाठ फुटली आतून रक्त आले, आम्ही तुमचे अपराध काय के. का असं मारता? झाला ना. त्यातले जे खरे शहाणे होते त्यांनी मानलं, पण जे पुढचे होते ते म्हणाले, अरे या कार्ट्यांचा काही भरोसा नाही. असंच वेदांत बरळले असतील कुठेतरी मागच्या गावात आणि तिथला खाल्लेला मार आत्ता मार पडला म्हणून दाखवत असतील. ते काही नाही म्हणे. जर आत्मतत्व सगळीकडे एक आहे तर या रेड्यामुखी तू वेद बोलून दाखव. जमेल? प्रयत्न करतो. आधी त्याच्या नाकातली वेसण काढा. वेसण? अरे 4 लोकांना तो आवरत नाही. 4 माणसं लागतात त्याला आवरायला. नाही, तुम्ही त्याच्या नाकातली वेसण काढा. बघ बरं, मारलं तर आमची जबाबदारी नाही. आणि खरोखरीच वेसण काढल्यानंतर एखाद्या शहाण्या शिष्यानं समोर यावं तसा तो समोर आला. मुक्ताई म्हणाल्या, कोणासमोर कसं वागायचं निदान रेड्याला तरी कळलं. महिष येऊनी सामोरी शिर ठेवी पायावरी, महिष येऊनी सामोरी शिर ठेवी पायावरी. केल्या प्रदक्षिणातीनं, केल्या प्रदक्षिणातीनं खाली घालून या
मौज बघायला स्वर्गी दाटले सुरवर, पाहया मौज ही साचार, वानिता ती ज्ञानेश्वरा, ज्ञान नभीच्या दिनकरा. हे दृश्य बघायला स्वर्गात सगळे देव उभे झाले. काय केलं हो त्या रेड्यानं? तो पुढे आला, माऊलींच्या पायावर त्यांना आपलं मस्तक ठेवलं. माऊलींनी आपला वरद कृपाकर हात त्याच्या मस्तकावर ठेवला. त्यांनी 3 प्रदक्षिणा मारल्या आणि समोर येऊन एखाद्या शिष्याला सुद्धा लाजवेल असा बसला आणि माऊलींनी त्याला आज्ञा केली, वदे वेद ऋग्वेद तो ज्ञान देवा, पुढे तो यजू साम ऐसाची गावा, करावा स्वरोच्चार वा स्पष्टतेनी, श्रुती ऐकता थक्क भावे द्विजानी. ज्ञानदेवा, वेदाध्ययन वेद तू पाठ करायला सुरुवात कर आणि स्वरोच्चाराकडे लक्ष दे बरं. वेदांमध्ये उदात्त, अनुदात्त आणि स्वरित या स्वरांचं अतिशय महत्व आहे. नाहीतर भागवतातली वृत्रासुराची कथा आहे बघा, मंत्रोही न स्वरतो वर्णतो वा. म्हणजे त्याच्या बापानं यज्ञ केला होता की इंद्राला मारणारा पुत्र होऊ दे, पण स्वरदोष झाल्यामुळे काय अर्थ झाला? इंद्र ज्याला मारेल तो पुत्र जन्माला. म्हणून वेदाध्ययन करताना, वेदांचं उच्चारण करताना स्वरांकडे लक्ष दे बरं. आणि खरोखरीच मंडळी, अष्टाष्टकी 64 वदला, महिषतया पैठणी, महिषतया पैठणी, उदात्त अनुदात्त रस्वर दिधले, स्पष्टपणे दाऊनी, कृष्ण यजूया द्वय अंगास्तव, वेद यजू बोलला, गंधर्वासी येईल लजा, साम असा गायला, अथर्वणाने मातची केली, द्विज थिजले निजमनी, दिवौकसानी गौरव केला, तुळशी फुले उधळुनी. आणि खरोखरीच त्याच्या धीर गंभीर आवाजात त्यांनी वेद म्हणायला सुरुवात केली. अग्निसूक्त म्हणायला सांगितलं, अग्निसूक्त. इंद्रसूक्त म्हणायला सांगितलं, इंद्रसूक्त. मग यजुर्वेदातले शुक्ल यजुर्वेद, कृष्ण यजुर्वेद ते म्हणून दाखवले. आणि गंधर्वासी येईल लज्जा, साम असा गायला. आणि हे ऐकल्यानंतर सगळ्या द्विजवरांनी घालीन लोटांगण, वंदीन चरण. तुम्ही आहा खरोखर अंश प्रभूचे, सांप्रत ये अवनी. तुम्ही आहा खरोखर अंश प्रभूचे, सांप्रत ये अवनी. नावे जैसी तैसीच करणी, सापडली नयनी. आता ते तुम्हा ते देण्यात की येते, प्रायश्चित्त न समर्थ उरला अमुच्या मध्ये कोणी. तुम्ही आहा खरोखर अंश प्रभूचे, खाली न लोटांगण वंदीन. हा सगळा ताठा गळून पडला. आणि ज्ञानदेवा, तुम्हाला द्यायला प्रायश्चित्त आमच्यापैकी कुणीही ते द्यायला समर्थ नाही. शुद्धीपत्र काय, आम्ही तुमची मुंज लावून द्यायला तयार आहे. तुमच्या या अलौकिक कर्तृत्वामुळं आमचा गर्व परिहार झाला. प्रत्यक्ष भगवंताचे तुम्ही अंश आहात. ज्ञानेशो भगवान विष्णू, निवृत्तिर भगवान हरः, सोपानो भगवान ब्रह्मा, मुक्ताख्या ब्रह्मचित्कला. हे शुद्धीपत्र, त्याचा हा पहिला श्लोक त्यांनी लिहिला. आणि त्याच्यानंतर सेवे शेठाई तत्पर पैठणचे समस्त ब्रह्मवृंद. आम्ही तुमच्या मुंजी लावून देतो. सोपानदेव म्हणाले, मुंजी लावून घ्या ना दादा. सोपाना, आपण काय लग्न आणि मुंजी करण्याकरता इथे आलो आहोत काय? आपल्याला समाजाच्या धारेत जायचंय. कारण ज्यांचा उद्धार करायचाय त्यांच्या जवळ जाण्याचा आपण हा प्रयत्न केला.
म्हणून योग सिद्धी आपल्याला दाखवण्यात काहीही रस नाही. पण ज्या वेळेला मुलं फार द्वाडपणा करतात तेव्हा आईला अशा काही काही गोष्टी कराव्या लागतात. आपण माऊलींना माऊली म्हणतो याचं कारण ते इथे आहे. आमचे मोरोपंत म्हणतात, पिता जरी विटे विटो न जननी कुपुत्री विटे, दयामृत रसाद्रधी नकुल कज्जले त्या किटे, प्रसाद पट झाकिती परिपरा गुरूंचे थिटे, म्हणून म्हणती भले नरुण जन्म देचे पिटे. आईचं ऋण कधीही फेडू शकत नाही. पण त्याच्याही पुढे एक केकावली आहे, एक वेळ आई रुसेल पण भगवंताची कृपा रुसणार नाही. आणि ज्ञानेश्वर, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई हे भगवंताच्या कृपेचे मूर्तिमंत रूप आहेत. शुद्धिपत्र प्राप्त केलं आणि मोहिनी राजाकडे आले. मोहिनी रूप म्हणजे भगवंताचं सगळ्यात गोड रूप. आधीच अनंतकोटी ब्रह्मांडाचा नायक आणि अतिशय सुरेख लावण्य, त्यात त्यानं स्त्री रूप घेतलं. तिथं त्यांना प्रार्थना केली, उद्यद भानु सहस्त्र कोटी वपुषाम जांबूनदालंकृताम ब्रह्मेंद्रादि सुरै स्वमौली मणिभिर्नीराजित श्रीपदाम भक्ताभीष्ट फलप्रदां च दधतीं हस्तैः चतुर्भिर्यसी शूलामत्र शिरांसि राहुमथनीं ध्यायेत सदा मोहिनीं. गोपाल कृष्ण भगवान की. मोहिनीची प्रार्थना केली आणि मोहिनी राजानं कौल दिला, ज्या कार्याकरता तुम्ही इथे अवतीर्ण झाला आहात ते कार्य करण्याची वेळ आलेली आहे. जगाच्या कल्याण करी गीते वरी टीका ती साजिरी मराठीत भावार्थ दीपिका असा नाम घोष. भावार्थ दीपिका लिहिण्याची ही वेळ आलेली आहे. करावा साचार ज्ञानेश्वरा, रचना असावी साधी आणि सोपी, काठिण्य गाबाळ दूर ठेवी. पंढरीनाथ महाराज की जय. भावार्थ दीपिका जी तुम्हा आम्हा सगळ्यांना अजूनही मार्गदर्शन करते आणि अनेक युगानुयुग जी मार्गदर्शन करणार आहे, ती भावार्थ दीपिका लिहिण्याचा अधिकार ज्या घटनेनं प्राप्त झाला ते हे शुद्धिपत्राचं चरित्र आज आपण ऐकलं. वेळ थोडा कमी आहे म्हणून आज इथं थांबूया. अतिशय विस्तृत हा विषय आहे. शुद्धिपत्र का दिल्या गेलं, का घ्यावं लागलं, हे त्या काळाच्या घटनांवर, त्या काळच्या परिस्थितीवर अवलंबून होतं. मनात आणलं असतं तर माऊलींनी मुंजी करून लग्न करून सगळं करता आलं असतं. पण ज्या कार्याकरता ते इथे अवतीर्ण झाले होते जगाच्या कल्याणासाठी, त्या कार्याकरता केवळ आपल्या योग सामर्थ्याचा वापर केला. अहो, चांगली संधी चालून आली होती समाजाच्या धारेत जाण्याची, पद मिळवायची, सन्मान प्राप्त करायची, मान मिळवून घ्यायची. पण तो कुठलाही मान घेतला नाही आणि केवळ आपल्या योग सामर्थ्यानं ही किमया घडवून ही भावार्थ दीपिका आमच्या पदरी घातली. त्या माऊलींचं एकदा स्मरण करूया आणि मग आजचं चिंतन थांबवूया. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, कुंडली कवरते हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, देवर्षी नारद महाराज की जय, जय जय रघुवीर. इतक्या योग सिद्धी ज्यांच्या अंतर्गत होत्या, अंतर्भूत होत्या, अशा माऊलींनीच म्हणावं, योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. आजची ही सेवा आपल्या पुढे प्रस्तुत करण्याची संधी मिळाली
म्हणून श्रद्धांजली कीर्तन महोत्सव समितीचे मी आभार मानते.